नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शेतजमीन खरेदी विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी असल्याचे खोटे दाखले जोडून दस्त नोंदणी। उरण तालुक्यातील शेतजमिनींचे खरेदी विक्री होत असलेल्या दस्त नोंदणी मुद्रांक शुल्क राज्य सरकार वेळोवेळी कायदेशीर दस्त नोंद करण्यासाठी लागणारे मुद्रांक शुल्क निश्चित करते। खरेदी विक्री करार करताना त्यामध्ये गरजेनुसार विविध नियम व अटी समाविष्ट केल्या जातात। पण गेल्या वर्षभरात उरण तालुक्यातील काही मौजे महसुलामध्ये शेतजमीन मोठ्या प्रमाणात खरेदी विक्री होत आहेत। शेतजमीन विक्री होत असताना सामनेवाला खरेदी करणारा हा शेतकरीच असला पाहिजे। त्याचप्रमाणे जिल्हाधिकारी यांच्या अटी शर्तीचे पालन करून शासनाची बिगर शेतकरी असल्याचे दंड आकारणे अशा प्रोसेस कराव्या लागतात। परंतु सध्या राजस्थान, मध्य प्रदेश येथील खोटे शेतकरी असल्याचे दाखले तयार करून एडिटिंग करून जोडले जात आहेत। सदर दाखल्यांची तपासणी केली असता राजस्थान साईटवरील भूमी प्रमाणपत्रक जोडून दस्त नोंदणी घातल्या जात आहेत। परंतु सदर जिल्ह्यातील जमीन ह्या वाळवंटामधील असून त्या शेतजमिनी असून बंजार ओसाड आहेत। त्या जमिनीचा कोणत्याही प्रकारचा सातबारा नसतो। सदर जोडणारे दाखले हे त्याची कोणत्याही प्रकारची छाननी न करता खरेदी विक्रीचे रजिस्ट्रेशन आपल्या कार्यालयातून मोठ्या प्रमाणात होत आहेत। शिवाय बाजार मूल्यांकनापेक्षा कमी दरामध्ये जमिनीचे खरेदी विक्री दस्त होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या महसूल खात्याचे आत्तापर्यंत कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे। तरी सदर संबंधित दस्ताची संपूर्ण सखोल पडताळणी करून बोगस जोडलेल्या भूमी प्रमाणपत्राची सत्यप्रत आहे का याची पडताळणी व्हावी। तसेच महाराष्ट्र शासन राज्यपत्रक असाधारण भाग 4 जोडून होणारे खरेदी नोंदणी दस्त थांबवावे, कारण अशा जमिनीचा अधिकार अभिलेखात अशा शर्तीचे योग्य त्या पद्धतीने नोंद घालत नाहीत। तरी या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने दस्त नोंद खरेदी या शासनाच्या नियमअटीनुसार होत नसेल तर आम्ही कायदेशीर मार्गाने हायकोर्टामध्ये जनहितार्थ याचिका दाखल करू, याची नोंद घ्यावी अशा आशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनाने मान्य दुय्यम निबंधक श्रेणी 1 JNPT वसाहत शॉपिंग सेंटर उरण कार्यालयात देऊन आपला रोष प्रकट केला। यावेळी नवनिर्माण सेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर, तालुका अध्यक्ष ॲडव्होकेट सत्यवान भगत, तालुका सचिव अपेक्षा कडू, माननीय उपसरपंच माजी उपसरपंच पिरकोन दीपक पाटील, जनहित कक्ष उरण तालुका अध्यक्षा मालती म्हात्रे, द्रोणागिरी शहर अध्यक्ष रितेश पाटील, नवीन सेवा अध्यक्ष भालचंद्र म्हात्रे, नवघर उपविभाग अध्यक्ष हेमंत बंडा, वाहतूक विधानसभा अध्यक्ष साईराज माळी, मोठीजुई शाखा अध्यक्ष हर्षल भोपी, महासचिव जितेंद्र पाटील यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी MD भोईर सह तृप्ती भोईर, उरण। स्वप्न बघून अनेक लोकांनी या ठिकाणी बांगलादेशी आहेत, रोहिंग्या मुस्लिम आहेत, यांनी अनेक आपल्या विभागामध्ये जागा घेतलेल्या आहेत। जागा घेत असताना जर तुम्हाला खरोखर आम्हाला एक धक्का बसला, माहितीच्या अधिकाराखाली प्राप्त झालेल्या माहितीनुसार एक महत्त्वाचा विषय म्हणजे RTA जो आला हातात आणि त्याच्यामध्ये जे दाखले जोडलेले आहेत, ते दाखले अशा स्वरूपाचे आहेत की याच्यामध्ये एडिटिंग केलेलं आहे। हा दाखला आहे जोधपूर आहे, राजस्थान मधील वाळवंट भागामधील हे दाखले बनवून एडिटिंग करून या ठिकाणी शेतकरी असल्याचे दाखले जोडून जमिनी घेतल्या जात आहेत। परंतु जर आपण बघितलं तर या महाराष्ट्रामध्ये जो नियम आहे महसूल खात्याचा, जर शेत जमीन घ्यायची असेल तर या ठिकाणी शेतकरी असलाच पाहिजे। परंतु या जर आपण बघितल्यात, जर तुम्ही होल्डिंग बघितलेत नवी मुंबई सारख्या ठिकाणी, ठाणे, मुंबई, आपल्या उरणच्याने 1 लाख रुपयात 1 गुंठा जागा 2 लाख। माझं एक म्हणणं आहे की जो खरेदी करणारा आहे त्याची पण फसवणूक होते मोठ्या प्रमाणात, कारण त्यांना जागा दाखवली जाते समोर रस्त्याच्या बाजूला, परंतु जागा अशा ठिकाणी असतोय की त्या ठिकाणी 25 वर्ष सुद्धा त्याचा विकास होणार नाही। आणि महत्वाचं म्हणजे आणि हे जागा घेणारे आहेत ते संपूर्ण परप्रांतीय आहेत, हे मुस्लिम लोक आहेत, बांगलादेशी लोक आहेत। म्हणून आम्ही आज या ठिकाणी मोठी धडक दिलेली आहे। आम्हाला या ठिकाणी शिवाय या ठिकाणी महाराष्ट्र शासनाचा अधिनियम 1966 अंतर्गत एक जो आपला राज्यपत्र आहे त्या राज्यपत्र जोडून सुद्धा जमिनी घेतल्या जातात। पण त्या राज्यपत्राचा उद्देश आहे की जर एखादा शेतकरी नसेल तर त्यांनी 5 वर्ष त्या ठिकाणी अकृषी जागा करणं महत्त्वाचं आहे आणि त्या ठिकाणी त्या उद्योग निर्माण करणं आहे, अशा स्वरूपाचं ते राज्यपत्र आहे। परंतु इथे या ठिकाणी दिशाभूल केली जातोय। दिशाभूल करून या ठिकाणचे जे सर्कलचे नोड आहेत, सर्कल अधिकारी आहेत,
ते मोठ्या पैशांची मागणी करून त्या ठिकाणी नोंद घालत आहेत। एका नोंदणीचे 2-3 लाख रुपये घेत आहेत आणि एखाद्याचा दाखला नसेल तर 5 लाख सुद्धा घेतात। म्हणजे हे बघा, हे काय चाललंय महाराष्ट्रामध्ये। मी या ठिकाणी सन्माननीय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना या ठिकाणी विनंती करतो, साहेब एसीजेट जेव्हा आला त्यावेळी आपण रजिस्ट्रेशन बंद केले, नाही ना आला तुम्ही सोडलात, MMRD आली, आजपर्यंत 1.5 वर्ष गेला। लोकांनी या ठिकाणी अनेक 95 गावांनी हरकती घातल्या, या ठिकाणी एसीजेटच्या माध्यमातून 5000 एकर जागा घेतली गेली। परंतु आज जर तुम्ही बघितलात तर या ठिकाणी जी लॉबी उतरलेली आहे ही खरोखर अक्षरशः खरेदी करणाऱ्याला फसवत आहेत। आणि माझी त्यांना पण विनंती आहे की आपण सुद्धा खूप फसलेले आहात, कारण भविष्यामध्ये ही अशी प्रकरणे निघाली तर पहिले आरोपी येणारा असेल, कारण ज्यांनी हा खोटा एडिटिंग बनवले तो त्यांनी पैशासाठी त्याचं काम करून मोकळा झालेला आहे। म्हणून मी विनंती करतो येणाऱ्याला पण आणि देणाऱ्याला पण अशी शासनाची फसवणूक करू नका। येणाऱ्या काळामध्ये आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माध्यमातून हायकोर्टमध्ये एक जनहित याचिका दाखल करू आणि संबंधित पार्टी म्हणून आपल्या सर्वांना आम्ही त्याच्यामध्ये करू, एवढं सांगून इथं थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।